जय हिंद मित्रांनो. तर आतापर्यंत नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या रिक्त पदांची माहिती आलेली आहे, तर ते आता आपण सविस्तरपणे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता नाशिक शहर पोलीस शिपाईला 181 जागा, त्याच्यानंतर चालकला 6 जागा. तर आता मित्रांनो बऱ्यापैकी कमेंट आल्या होत्या की नवीन भरती नेमकी कधी निघेल. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपली भरती निघेल. आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. आणि याच्या समोर आपल्याला वेळापत्रक आपल्याला समजणार आहे की नेमके कोणत्या महिन्यामध्ये ऍड निघणार, कोणत्या महिन्यामध्ये ग्राउंड चालू होणार, पेपर कधी होणार, हे सर्व काही डिटेलिंग मध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी आता समजणार आहे. त्यामुळे हा सध्या प्रश्नच बनत नाही की नवीन पोलीस भरती कधी निघेल. तरी पण मी तुम्हाला आधीपासूनच सांगत आलेलो आहे की आपली पोलीस भरती ही प्रत्येक वर्षी होत असते आणि ती यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निघण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. 18 ते 20 हजारापर्यंत आपले पद राहू शकतात मित्रांनो. त्यामुळे आपले जे रोजचं रुटीन आहे ते चालू ठेवा मित्रांनो. नाशिक शहरला शिपाईच्या 181 जागा, चालकच्या 6 जागा, त्याच्यानंतर मुंबईला शिपाईच्या 3506 जागा, त्याच्यानंतर चालकच्या 141 जागा, साताऱ्याच्या 283 जागा शिपायाच्या, त्याच्यानंतर आता भंडाऱ्याचा पेपरमध्ये लेख आला होता, भंडाऱ्याचा 124 जागा शिपाईच्या, त्याच्यानंतर बुलढाण्याच्या 155 जागा शिपाईच्या, त्याच्यानंतर 18 चालकच्या जागा, त्याच्यानंतर नवी मुंबईच्या 323 जागा, त्याच्यानंतर रायगड पोलीसच्या शिपायाच्या 42 जागा, त्याच्यानंतर चालकच्या 20 जागा. आता चालकचा जर विचार केला मित्रांनो तर 1, 2, 3 आणि 4 जिल्ह्यांची चालक पोलीसची माहिती आलेली आहे. नाशिक चालक पोलीसला 6 जागा, त्याच्यानंतर मुंबई शहर चालक पोलीसला 141 जागा, बुलढाणा चालक पोलीसला 18 जागा, त्याच्यानंतर रायगड चालक पोलीसला 20 जागा. तर आता ह्या ज्या जागा दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, ह्या रिक्त जागा आहेत. या जागांमध्ये 100% मित्रांनो वाढ होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे आता समथिंग आपल्या समोर आलं होतं रिक्त पदांचे जागा 15,980 काहीतरी जागा होत्या त्या. पण आता त्या जागांमध्ये मित्रांनो नक्कीच बऱ्यापैकी वाढ होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 हजारापर्यंत आपली येणारी आगामी पोलीस भरती राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे गाफल राहू नका मित्रांनो. आपलं रोजचं रुटीन जे चालू आहे यामध्ये आणखी काहीतरी ऍड करा मित्रांनो. म्हणजे आता अभ्यासाची गती वाढवा मित्रांनो, ग्राउंडची गती वाढवा मित्रांनो, कारण की खूप काहीतरी कमी दिवस आपल्याकडे राहिलेले आहे मित्रांनो. म्हणजे आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जर ऍड झाली तर आता सध्या जुलै तर आता संपत आलेला आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. तर आता मित्रांनो असं जर विचार केला आपल्याकडे तर फक्त 3 महिन्याचा वेळ आपल्याकडे. म्हणजे आता ऍड आल्यानंतर तर काही सुचत नसते, आपल्यालाही माहिती आहे. ऍड आल्यानंतर कोणालाच काही सुचत नसते. म्हणजे त्या गडबडीतच आपण असतो की आता फॉर्म कुठं भरावा, काय भरावा, कुठं भरावा, तर याच आपण गडबडीमध्ये असतो. त्यामुळे मित्रांनो आता सध्या तुमच्याकडे फक्त 3 ते 4 महिने धरून चाला. तुमच्याकडे जर प्रॉपर महिने जर बघितले तर फक्त 3 महिने आहे मित्रांनो. या 3 महिन्यामध्ये जितकं काही कव्हर करायचं असेल ते कव्हर करून घ्या मित्रांनो. योग्य ते जास्तीची पुस्तकं वाचत बसू नका. पुस्तकांवरती पण मी डिटेलिंग मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सोबतच तुम्हाला जर आता आपली जीकेची पीडीएफ वगैरे जर पाहिजे असेल तर नक्कीच मला मेसेज करा. माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 79 72 78 40 38. हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. यावरती नक्कीच मला मेसेज पाठवा, नक्कीच मी रिप्लाय देईल. सोबतच आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण तुम्हाला ऍड करून देईल. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच इन्स्टाच्या पेजला वगैरे फॉलो करा. जय हिंद.